वेलकम एजीएम आयटीआय चॅनलवर आपलं स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। होतकरू युवक युवतींसाठी स्वयंरोजगारभिमुख प्रशिक्षणाची सुवर्ण संधी। भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग त्र्यंबक विद्या मंदिर नाशिक येथील पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे। खालील स्वयंरोजगारभिमुख प्रशिक्षणाकरिता संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा। प्रत्येक बॅचकरिता मर्यादा 20 प्रशिक्षणार्थी संख्या, त्यामुळे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थ्यास प्राधान्य दिले जाईल। कोर्स रजिस्ट्रेशन फोनवर अथवा ईमेलवर करता येईल। अभ्यासक्रमाचा तक्ता आपण पाहू शकता की जसे की ट्रेड आहे, जसे की अभ्यासक्रम आहे बेकरी उत्पादन बनवणे, प्रशिक्षण 1 महिना, प्रशिक्षण संख्या 120, त्यानंतर 15 दिवसासाठी लाकडी घाण्यावर विविध बियाण्याचे तेल काढणे, विविध मसाले बनवणे, प्रशिक्षण फळे व भाजीपाला प्रक्रिया करणे, त्यानंतर 1 महिन्याचं प्रशिक्षण आहे टेलरिंग आणि रेडीमेड कपडे बनवणे, त्यानंतर डिटर्जंट पावडर, अगरबत्ती, फिनाईल बनवणे, 15 दिवसाचं प्रशिक्षण, त्यानंतर कॉम्प्युटर टेली डाटा एंट्री हार्डवेअर सॉफ्टवेअर 1 महिन्याचं प्रशिक्षण, 60 प्रशिक्षणार्थी, त्यानंतर प्राकृतिक कलर पेंट बायोपेंट बनवणे प्रशिक्षण 1 आठवडा, 60 प्रशिक्षणार्थी, मोबाईल रिपेअरिंग, बेसिक ब्युटिशियन, जीएसटी प्रॅक्टिशनर हेही कोर्स 1 आठवडा 1 महिना 3 दिवसाचे असून त्यामध्ये 50, 40, 50 अशी प्रशिक्षणार्थी संख्या आहे। त्यानंतर छात्रवृत्ती स्टायपेंड आधारित अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत, जसे की सूत कताई प्रशिक्षण खादी 1 महिना, खादी बुनाई प्रशिक्षण खादी, ग्रामोद्योग विकास योजना, त्यामध्ये लाकडी घाण्यावर विविध बियाण्याचे तेल काढणे, बांबूपासून विविध वस्तू बनवणे, मधमाशी पालन हे 1 महिन्याचे कालावधी असलेले प्रशिक्षण कोर्स। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणार्थी संख्या आहे, आपण चार्ट पाहू शकतात। वयोमर्यादा कमीत कमी 16 वर्ष, त्यानंतर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8वी पास। ज्या प्रशिक्षणार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश पाहिजे असेल त्यांना मात्र 500 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल। पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शनही करण्यात येईल। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आपणास दिलेला असेल, त्यासाठी 10 ते 5 या वयात आपण संपर्क करू शकतात। त्यानंतर ईमेल, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप चौकशी करण्यासाठी। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।